तर मित्रांनो आमचं घर मोडलेलं आहे बरं का, पूर्ण बघू शकताय. पूर्ण नुकसान झालेलं आहे आमच्या घराचं. काल वावटूळ आली होती मित्रांनो, आणि वावटुळे ना हे घर पुरं मोड आहे. हे शेळ्याचं घर होतं मित्रांनो. तर आता आम्ही हे दुरुस्त करणार आहे या घराला. हे एवढं ते आम्हाला पसारा. इकडे बघू शकता किती लाकडं निघले आमचे. इकडे पण लाकडं आहेत मित्रांनो, बघू शकता एवढे लाकडं निघलेत. त्या तिकडे काही टाकले मित्रांनो, आणि खालून बी काही टाकलेत मित्रांनो. याच्या खाली असा मांडव होता, त्याच्या खाली कोंबड्या राजा आहे आमच्या, आणि खंडीभर शेळ्या राजा आहे मित्रांनो. मात्र आता आम्हाला 2 दिवस शेळ्या बाहेरच बांधावं लागणार आहेत. तर आम्ही शेळ्या मित्रांनो इकडे लिंबाखाली बांधल्यात बरं का, ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता मी इथं पूर्ण साफसफाई करणार आहे. दिनकर तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या शेळ्या कुठे बांधल्यात. दिनकर जा एकदा शेळ्या दाखवून दे. बरं बरं बांधल्यात ते टाकला ते करून घेतो मी. हा मित्रांनो, काय झालं, काल वाटूळ आली होती आणि आपलं हे जे घर आहे तर हे शेळ्याचं घर होतं आणि हे मोडून गेलं. तर आज आम्ही साफसफाई करणार आहे, त्यांना नवीन घर करणार आहे. त्या तिकडे बघू शकता लाकडं वगैरे आणलेले आहेत आम्ही मस्तपैकी. चला शेळ्या दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला मी शेळ्या कशासाठी दाखवत आहे तुम्हाला सांगतो की आपलं घर मोडीला आहे आणि त्यांना बांधायची सोय काय केलेली आहे ते दाखवणार आहे, म्हणून तुम्हाला शेळ्या दाखवत आहे. हे बघा, हे लिंबाचं झाड आहे आपल्या शेतातलं, आणि याच्या खाली शेळ्या आपल्याला बांधाव्या लागल्या कारण की घर मोडलेलं होतं. बघा, सगळ्या शेळ्या भावांनो आपण इथं बांधलेले आहेत लिंबाच्या झाडाखाली. हर्रा हर्रा नाटक साळ. ही आहे भावांनो आपली लाडाची पायली. तर आता हिचं नाव पायल आहे, आणि पायल जी म्हणत असतो आम्ही हिला लाडानं. काय मग अग्रे, आता तुमच्यासाठी घर करायला बरं आम्ही नवं. हो बघा भावांनो, अशा हे शेळ्या बांधलेले आहेत आम्ही. ही आपली सुभरी आहे, सुभरीनं लेकरं दिलेली आहेत. ही सुभरीचे लेकरं देखील दाखवूयात. ही पळसाची पालवी दिसत असेल तुम्हाला, तर इथं राहत आहेत. आज शेळ्या इथं बांधल्या. आओ क्या बोलता है तू. हे बघा इकडे रे, चल कोण आहे का आहे, इकडे ये ना, बाहेर ये. हे बघा भावांनो, हे सुभरीचे एक लेकरू आहे. आणि इकडे चल दुसऱ्या काय दस्तू का मला, चल इकडे अलकट तोंडाच्या. हा हे बघा, हे दुसरं आहे. यांचे नाव वगैरे काहीही ठेवलेले नाहीयेत. थांब ना. आणि ही एक तिसरं आहे. टोटल 5 पिले दिले होते, त्याच्यातले 3च उरले. एक मेलं भावांनो, आणि एक काय झालं की माहित नाहीये. आणि दुसरं म्हणजे हे 3 राहिलेले आहेत बघा. 2 गायब झालेले आहेत. एक डुकरान नेला असेल, नाही ते कशाने तरी नेला असेल. हे बघा, थोडीशी जागा राहिली आपल्या मोठ्या आणि राणी बसलेल्या मित्रांनो, आणि कोंबड्या पण अरे वा, यालाच तर धुंडू लागलो की रे मी, किती दिवस झालं. हे बघ भावडे, आपल्याला गवसलं ते कानस. मित्रांनो, आपण काय करतात ते ना, लोखंड कापू शकतो आणि कुऱ्हाड लावू शकतो, म्हणजे जंतर करू शकतो, इळा लावू शकतो. हे हरपलं होतं. आता याला काय म्हणजे काम करते की नाही माहित नाही, कारण की गंजलेलं आहे. अरे का हे काय आहे रे.
अरे यार मित्रांनो बघू शकता आम्ही व्हिडिओ काढण्याकरिता स्टँड घेतलं होतं. तर हे खूप जुनं स्टँड आहे आणि हे खराब झालेलं आहे. इथून हे उखळलं होतं त्याच्यामुळं तर हे पडून आहे. आता दुसरं माझ्या काकाने मला दिलेलं आहे फार असं सुंदर सेम असंच आहे. तर आता त्याच्यावरती व्हिडिओ काढत असतो आम्ही कधी वगैरे. पडतो का तारा सोडा लागणार तरी आपल्याला. सोड तिकडचे. मित्रांनो ऊन पण नाही लागत आहे बरं का. भर दुपार झालेली आहे आणि एवढं काम करूनच घ्यावं लागणार आहे पुरं. हम्म कोलगेट पडले तिथं. मित्रांनो आता इथे आम्हाला घर बनवायचं आहे. तर आता याचं स्वतःलाच बनावं लागणार आहे. आम्ही स्वतःच इंजिनियर आहे. एवढं काही लोड घ्यायची गरज नाही. तर मित्रांनो आता आम्हाला म्हणजे एक हप्ता जास्तीत जास्त लागणार आहे. हप्ता नाही लागत रे. 5 दिवस नाही झाले मित्रांनो. 5 दिवस 2च दिवस जास्त होणार आहेत ना हप्त्यामध्ये. जाळे रोवून घ्यायचे. हो नंतर वरून डायरेक्ट मित्रांनो का आम्ही म्हणजे सामान रेडी आहे. तुम्हाला सामान दाखवतो घर बांधण्यासाठी. चला. हो सगळं साहित्य आम्ही घेतलेलं आहे इकत. ते लाकडं वगैरे आई ग. बघू शकता मित्रांनो हे इतके जाळे आणलेले आहेत. 3 1 3 3 2 6 आणि एक मित्रांनो जाळं कुठे टाकले तिकडे टाकले मित्रांनो. तर ते बी आणायचंय. तर एवढे आम्ही 9 जाळ्यावरती मित्रांनो घर बनवणार आहे. आणि मित्रांनो ह्या आहेत बंडाट्या. या इथं हे जे आपल्याला जाळ्याच्या वरून टाकण्यासाठी काम येतात की मग आपल्याला पत्र टाकता येतात किंवा फारी वगैरे सोपं जातंय. हे जाळ्याच्या वरून टाकल्याच्या नंतर आता अगोदर जाळे रवायचे. नंतर जाळे रवल्याच्या नंतर काय करायचं त्या बंडाट्या टाकायच्या त्याच्यावर. बंडाट्या टाकल्याच्या नंतर आणखीन खूप कुटाणे करायचे आहेत भावांनो. तर मित्रांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हे काम आता आम्ही करणार आहे. आम्ही घर किती मजली बांधू, 1 मजली बांधू का 2 मजली बांधू का ते म्हणजे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. काचाच्या खिडक्या लावू का घराला वगैरे वगैरे खूप काही जे तुम्हाला वाटतं ते आम्हाला सांगा भावांनो. आम्ही इंगल वगैरे देखील आणलेले आहे त्या घराला पायासाठी. हे बघा आता वरून छत टाकायचं आहे. हे बघा बस झालं.